चायनीज खाद्यपदार्थांमध्ये सहसा कोबी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो। कच्च्या भाज्या शरीराला पोषक असतात, त्यामुळे आवर्जून लोक कोबी आणि इतर सलाड खातात। मात्र हाच सलाड कुठून आणला जातो याचं वास्तव झी 24 तास तुम्हाला दाखवणार आहे। खुद्द नाशिक शहरातला एक भेळवाला कृषी उत्पन्न बाजार समितीत सडलेला फेकून देण्यात आलेला भाजीपाला वेचतानाची धक्कादायक दृश्य झी 24 तासच्या कॅमेऱ्यानं कैद केली आहे। फुकटात मिळतो म्हणून सर्रास असा निकृष्ट दर्जाचा भाजीपाला कुठलाही विचार न करता गोळा करून हा विक्रेता लोकांना खाऊ घालतो आणि त्याचे पैसे कमावतो। नाशिक शहरातल्या MG रोडवर हा माणूस आपला ठेला लावतो। त्याच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केलाय। स्वतःची तुमडी भरण्यासाठी थेट लोकांच्या जीवाशीच तो अशा प्रकारे गेली 4 वर्ष खेळतोय। मूळच्या संगमनेरच्या या विक्रेत्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। भाजी मंडईतला कच्चा आणि उरलेला भाजीपाला वापरून या ठिकाणी लोकांना खाऊ घालण्यात येत आहे। तसा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी पुन्हा गाडी लावण्यात आली। आपण जाणून घेऊया या दुकानदाराकडून, भाई आप ये क्या बेचते हो और कैसे बेचते हो? ये 11 भाज्या सलाड आहे, मिक्सिंग व्हेजिटेबल आहे, चांगला अच्छा लागतो। या जसं आपल्याला काळवेळ वगैरे होती तर व्हेजिटेबल खाला तर आपला आजार कमी होतो त्याने। हे काही तेलकट बिलकट नाही, हे 11 व्हेजिटेबल बनवलेलं आहे। ओके, पण तुमच्याबद्दल असं म्हटलं जात आहे की बाजार समितीतला उरलेला भाजीपाला किंवा खालचा घाण भाजीपाला तुम्ही खाऊ घालतात लोकांना। नाही नाही, असं काही कोणाची बघ काकडी टमाटा उरला ना तर ते असे मला 50 रुपये 100 रुपयाला अशी जाळी देऊन टाकता। अशी काकडी असती तर मी घेऊन टाकीत असतो त्यांच्याकडून। पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा सगळा घाणेरडा जो भाजीपाला उरलेला असतो, खाली पडलेला भाजीपाला तुम्ही विकतात लोकांना आणि खाऊ घालतात। काय म्हणणं आहे तुमचं, हे खरं आहे का? हे सर्व खोटे आहे, मी असं करतच नाही। असा माझी ही पहिली गाडी होती। असा व्हेजिटेबल मी पत्रकारांना माझा व्हेजिटेबल काढून घेतलेला आहे। आता तुम्ही देत होतात पहिल्यांदा? ओके, आणि आता चांगला देतोय मी। आता चांगला देतात? अच्छा, पण मग हे कधी भाजीपाला महाग असतो, कधी स्वस्त असतो। माझ्या शेतीमध्ये माल असतो, त्या टायमाला मी चांगला माल देत असतो। माझी स्वतःची 25 एकर जमीन आहे संगमेर तालुक्यामध्ये। बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, हे आमचे कार्यकर्ते। तुमचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात? बाळासाहेब थोरात तुमचे कार्यकर्ते? आमचे कार्यकर्ते। तुम्ही त्यांचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते। अच्छा, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते। माझे वडील पोलीस पाटील आहे, माझा भाऊ एक प्राध्यापक आहे, तो पुण्यामध्ये वाडे खोल्यामध्ये, एक संगमेरच्या कॉलेजमध्ये। आपण जर बघितलं तर लोकांच्या जीवाशी उघडपणे खेळ केला जातोय आणि अन्न औषध प्रशासन करतंय काय असा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। अत्यंत धक्कादायक प्रकारे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसू शकतंय सडलेला फेकून देण्यात आलेला जो भाजीपाला आहे, जी काकडी असेल, टोमॅटो असतील, बटाटे असतील, ते तो उचलून एका पोत्यात भरतो हा विक्रेता आणि संध्याकाळी लोकांना या भाज्या खाऊ घालतो आणि त्यांच्या जीवाशीच एक प्रकारे तो खेळतोय। आपण अधिक चर्चा करूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। योगेश, अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा हा प्रकार आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता झी मीडियानी हा सगळा प्रकार जनतेसमोर आणल्यानंतर आता तरी याबाबत काही कारवाई होताना दिसतेय का? खरं म्हणजे अन्न औषध प्रशासनानं यावर तातडीनं कारवाई करणं गरजेचं होतं। आताची सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर पाऊस, अवकाळी पाऊस, एकूणच वातावरणातले अचानक होणारे बदल, या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं जे काही खाण्यात आलं तर याच्यामुळे मोठे आजार हे निर्माण होऊ शकतात। आणि खरं म्हणजे जे नागरिकांशी आपण ठिकाणी बोललो तर नागरिकांनी सुद्धा सांगितले की या माणसाकडे खाल्ल्यानंतर त्यांची मुलं बाळ जी होती ती आजारी पडली होती, असे अनुभव त्यांना आहेत। आणि असं असतानाही हा राजरोसपणे आपला धंदा अगदी महत्वाच्या बाजारपेठेमध्ये, नाशिकच्या सर्वाधिक गर्दी असलेल्या बाजारपेठेमध्ये विकतो आहे आणि अन्न औषध प्रशासन काहीच करत नाहीये। हे खरं म्हणजे आश्चर्यकारक आहे। आताच आपण बघितलंय की तो स्वतः विक्रेता आहे, तो तिथली घाण जी भाजीपाला आहे, फेकून दिलेला भाजीपाला आहे, तडका भाजीपाला आहे, तो उचलतोय आणि तोच त्या ठिकाणी येऊन विकतोय। तो किती उजळ माथ्याने तो दावा करतोय की हा भाजीपाला आजार घालवतो, शरीरासाठी चांगला आहे। पण एका बाजूला लोकांना भाजीपाला खाण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र घाणेरडा भाजीपाला उचलून तो साफ करून लोकांना खाऊ घालायचा, हे सरळ सरळ व्हिडिओमध्ये दिसतं आहे। आणि त्यामुळे आता अन्न औषध प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वच लोकांचं लक्ष लागलंय। धन्यवाद योगेश। सविस्तर चर्चेसाठी आपण पाहूयात नक्की याच्यावरती, या विक्रेत्यावरती काय नक्की कारवाई होतीये।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.